अखिल भारतीय मंडळी समाज महासंघातर्फे मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. कारण म्हणजे आजचा खरंच मला माझ्या दृष्टीने खूप आनंद होत आहे की मी समाजासाठी इतके दिवस काम करत असताना आज माझा आवडता विषय रोजगार आणि स्वयंरोजगार त्याच्यासाठीची अतिशय उत्तम मीटिंग मी आज हँडल करतोय. त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे की आपल्या आपल्या भंडाऱ्यांसाठी विशेष करून आपण आजपर्यंत जे कार्यक्रम राबवले ते विवाहासाठी असतील किंवा पाठ्यपुस्तक असतील, आपण बाकीचे भजन आणि आपण असे आयोजन केलेलं होतं. या सगळ्यातला एक बाजूचा वेगळा करून आपण आज महत्वाचा विषय जो आपल्या प्रत्येकाच्या घरात असतो तो म्हणजे रोजगार. तर त्या विषयासाठी आज आपण या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या आपल्याला मार्गदर्शन लाभलेले आहेत अभय कांबळी साहेब या ठिकाणी, आदित्य कांबळी साहेब या ठिकाणी आले आणि हे आम्ही करत असतो, भेटत असतो. त्या दिवशी धनंजय बोलला की आपलं काय चाललेलं नाहीये. खूप माणसं ह्या भेटत असतात. काहीतरी दिशा मिळाल्याला माणसाला पुढे आणायला आम्हाला मग कळते की आता आपल्याला हे पुढे आणायचं म्हणून. तर हे ड्राईव्ह आधी इकडनं सुरू झालेलं रोजगारचं. माझे सिनियर आता आले, तुम्ही मला ओळखत नसेल, पण आता ह्याच्यातून आम्हाला हेच सांगायचं की हे चालू झालेलं आहे, हे आम्ही तुमच्यापर्यंत आणतो आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी समाजात आपल्या ठिकाणी गेलेले अध्यक्ष अधिकारची जबाबदार व्यक्ती आहात, तर तुम्ही हे पुढे पुढे न्यावं अशी आमची इच्छा आहे. म्हणून आज आज आम्ही सगळ्यांना इथे भेटायचं निमित्त केलेलं आहे. आपला प्रमुख कार्यक्रम आहे जो मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता. त्याची पूर्ण माहिती आधी आपल्याला असणं गरजेचं आहे. आपण समाजातल्या मुलांना बोलवलंय, सांगितलंय, पण काय असणार आहे ते आपल्याला स्वतःला आधी माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या माहिती देण्यासाठी आज आदित्यने इथे बोलवलंय. त्याच्याशी चर्चा करूया, नंतर आपण काय प्रश्न असतील तर त्यांना विचारूया. माझा एक माहिती देतो मी पुण्यात काय काय केलंय. सो माझं पूर्ण नाव आहे आदित्य राजेंद्र गंभीर. माझा जन्म मुंबईचा आहे आणि 2000 म्हणजे मी इथे IAS ला होतो. शिक्षण माझं जॉर्ज आता राजे शिवाजी बरीच नाव बदलली. त्यानंतर मी पोदार कॉलेजला ग्रॅज्युएशन केलंय. इंडियाचा पहिला मल्टीप्लेअर गेमिंग इव्हेंट मध्ये 5 लोकांची टीम खेळली. 5वा मी होतो आणि माझं काम होतं मार्केटिंग करणं. गेमिंग इव्हेंट मला माहित होतं. त्यावेळेला मला माझ्या प्रोफेसर्सनी माझी बुद्धी बघितली की मी काय काय करू शकतो. सोप्या भाषेत मला चिप मॅगझिन मध्ये पाठवलं होतं. एक चिप मॅगझिन यायची, तर मग CD यायची. मला पैसे गोळा करायचे होते. माझा चेहरा बघून कोणी द्यायला तयार नाही. चिप मॅगझिन वाल्यांनी मस्करी केली, गोडाऊन मध्ये पाठवलं की जे परत आलेले मॅगझिनचे हे घेऊन जाते. टेम्पोचे पैसे तरी द्या. पैसे दिले, 10 लाख उभे केले. एक मॅगझिन 10 रुपयाला विकली कॉलेजच्या. 10 दिवसामध्ये 10 लाखाचा फंड 2002. त्यांना बोलवलं, सत्कार केला, टोपी घातली, शॉल घातला, नाव दिला, थँक्यू. तो दिवस आणि आजचा दिवस मॅक्सिमम मला विसरले. त्यानंतर मी ऑस्ट्रेलियाला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मी 2 मास्टर्स घेतले ब्रिस्बेन. त्यानंतर बाहेरच राहिलो जास्ती करून मिडल ईस्ट मध्ये डायरेक्टर ऑफ मार्केटिंग अँड क्रायसिस मॅनेजमेंट जॉली फूड कॉर्पोरेशनसाठी ग्लोबल मार्केट सांभाळत होतो. डायरेक्टर माझा जॉब होता बिझनेसला कसं बनवायचं, ग्रोथ पॅनल्स आणि क्रायसिस कसे हँडल करायचे. माझे वडील माझ्याकडून पॉलिटिक्सचे सेकंड अनालिसिस घेतात. मोदी कधी जिंकणार हे 4 वर्ष आधी सांगितलं किंवा डोनाल्ड ट्रम्पच तिकडचा प्रेसिडेंट ह्या टायमाला होणार आहे हे मी त्यांना प्रेडिक्शन दिले होते. सो एक इकॉनॉमिस्ट आहे, आम्ही जगावर लक्ष ठेवतो. आता जेव्हा इंडियामध्ये परत आलो, कोविडच्या वेळेला मुलगा झाला, त्यामुळे डिसाईड केलं की आता इंडियामध्ये जायचं. आणि त्या टायमाला युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन ही ब्रिटिश युनिव्हर्सिटी ऑफ पब्लिक 3 कॅम्पसेस आहेत आणि सगळ्यात जास्ती मुलं इंडियामध्ये. ह्याचा मी ग्लोबल चीफ ऑफ कंप्लायन्स झालो. ह्यासाठी मला पुण्याला शिफ्ट केलं. माझं काम होतं 1.5 लाख मुलं भारतातून दरवर्षी अप्लाय करतात, त्यांना फेल करणं. आय एम नॉट सपोज टू लेट यू इन. मला एम्बसी वाले विलंब वाटतात, सॉरी. मी होतो बोलत त्यांच्याकडे माझे खूप नंतरचा होता. माझं काम होतं त्या मुलाला घरी करणं, स्टुडंट करणं आणि हे डिसिजन घेणं की हा व्यक्ती योग्य आहे की नाही माझ्या शिक्षण. सो वी लर्न द ऍस्पेक्ट की लोकांना करिअर, आणि ह्याच्यामध्ये कळलं 1.5 लाख मुलं आम्ही वर्षाचे ह्यांचे करिअर ऍस्पिरेशन्स कळायला काहीच नव्हतं. लॉस्ट, ऍब्सोल्युटली लॉस्ट. म्हणजे AI/ML मध्ये जायचं त्यांना काय कंट्रोल सिस्टम्स काय माहित नाही. मी कम्प्युटर्स का घेतलं मला माहित, 10वी नंतर सायन्स का घेतलं हे मला माहित नाही. मी असे पालकही बघितले जे मुलांना डॉक्टर बनवतात. मुलगा हात जोडून माझ्याकडे येतो, बोलतो मला 2D एज्युकेशन करायचं, आई बोलतो सायंटिस्ट करायचं. पहिलं तर घरामध्ये आपली भांडणं सोडवा, नंतर करिअर काउन्सिलिंग केलं. ह्या लेवलला आजची पिढी आली.
And I feel sorry for the children. मार्केटमध्ये जॉब्स खूप क्वचित होणार आहे. आता तर तुम्ही ऐकायला सुरू केलं वगैरे 30,000 डाउनसाइज केले. मे बी अमेझॉन वेब सर्व्हिसेस पण डाउनसाइज करायला सुरू करेल नंतर TCSचं काहीतरी झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता प्लस हे हॉर्मोन्सचा चॅनलमध्ये इश्यू आला. हे सगळं इम्पॅक्ट एक दुसरं गेट इनटू द बँकिंग सिस्टम फर्स्ट. सिक्युअर करा स्वतःला. घाबरायची गरज नाहीये आणि काहीही तिथे पण फिकर नाहीये. मला खूप मुलांनी कॉलेजेसमध्ये आम्ही जातो इव्हेंट्स ठेवतो पुढचे दिवशी मुलं. सर ले ऑफ्स आमच्या वेळेला हा प्रश्न कधी आम्हाला विचारला ले ऑफ करू इथे मुलं विचारतो तरी अश्युअर करतोय बँक्स डोंट ले ऑफ लाईक प्रायव्हेट सेक्टर. इव्हन HDFC ICICI प्रायव्हेट सेक्टर असले तरी त्या बँक्स आहेत. लोक आपण विसरायचं नाही ते RBI सेबी आणि IRDA च्या गाईडलाईन्स मध्ये येतात. आता हल्लीच HDFCचं काहीतरी आलंय प्रकरण पण ते प्रकरण ते एका माणसावर आहे. ICICI मध्ये ती चंदा कोचरने केलं होतं एका जमान्यात. ICICI तर अजून वाढतंय. बँक्सना त्या नजरेने बघितलंच नाही मला माहित असतं आम्हाला माहित असतं असे प्रोग्राम्स आहेत जजनी असिस्टंट मॅनेजर बनायचे ऑस्ट्रेलियाला पण नाही. सो जेव्हा कोणालाच माहित नाही तर आम्ही त्या आणल्या. दुसरे बँक्स पण आहेत पण सध्या आम्ही HDFC ने ऍक्सेस आणणार आहोत समोर आणि ह्या मंगळवारी आणि आम्ही त्याच दिवशी जॉब ऍप्लिकेशन करवणार मुलांचे. त्याला MCAT एक्झाम साठी त्या दिवशीच रजिस्टर करवणार तिकडेच जिथे इव्हेंट आहे तिथेच करून देणार सगळं आणि त्याच्यानंतर एक्झाम साठी सगळं मटेरियल त्यांना पाठवलं आणि मी हे बँकेत समोर कर 100 प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं दिली. त्यांना आधीच रिझर्वेशन असतील तर विचारलेले. सो दे आर ऍब्सोल्युटली फाईन विथ व्हॉट आय एम डुइंग. त्यांना मार्केटमध्ये असून कोणी नाहीये. त्याचं सिम्पल कारण आहे इंडियामध्ये साऊथ एशियामध्ये सेल्स आपण उदाहरण देतो. एक माझाच बँकर आहे तो सेल्स करतोय 2020 ला जॉईन झालाय. बाईक पाहिजे बाईकची चावी पाहिजे आणि ग्रॅज्युएशन पाहिजे सेल्सची नोकरी. ह्या पोझिशनला जिथे आपण डायरेक्ट एंटर करणार आहे आपली मुलं इथे पोहोचायला त्याला अजून 2 वर्ष म्हणजे 2020 ते 2028 फक्त तो तेच करणार फील्ड जॉब आणि तो 2028 मध्ये या प्रोफाईलला येणार. म्हणजे ह्याची जे वेटेज आहे ते स्ट्रॉंग आहे. मी त्याला शॉर्टकट नाही देत मी त्याला गेट ऍक्सेस देतो. शॉर्टकट बोलणं खूप चुकीचं होईल. हा लूप होल नाहीये हा सिस्टम आहे. हा फक्त नॉर्थ इंडियामध्ये व्हॅलिड होता आणि माझं जेव्हा प्रेझेंटेशन बघितलं ते म्हणाले की तुम्ही तयार करू शकता का मुलांना इथे. तर मी त्याला एकच गोष्ट विचारली मी कर सर मी बोललो होतो इफ यू टेक माय इंटरव्ह्यू आय ईट यू फॉर ब्रेकफास्ट. कच्चा खाऊन जाईल तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये. डिरेक्टरला तयार करून पाठवायचा माझा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल. दे रिअलाइज महाराष्ट्रीयन्स हॅव द कॅलिबर पण त्यांनी कधी महाराष्ट्रामध्ये काहीच ऍक्टिव्हिटीज नाही केल्यात बँक्सनी. म्हणून तुम्ही कुठल्याही ब्रांचला गेलात तर कॅबिनच्या मागची लोक 90% आर नॉन महाराष्ट्रीयन आणि इथे चालू असतात मोर्चे की मराठी लोकांना बँकेत नोकऱ्या नाही. हा दरवाजा आहे उघडून देतोय आता जायला प्रयत्न करा. सो दिस इज व्हेरी कमिंग आणि ही सुरुवात आपण भंडारी समाजाच्या आपल्या नेक्स्ट पिढी जी आहे यंग पिढी आहे. माझ्या वडिलांना पण विचारलं हाऊ कम यू नेव्हर अटेंडेड कुठल्या भंडारी. मी तर नव्हतोच इंडियामध्ये. मला तर आता बिल्डिंग बघितल्यावर पण चक्कर येते. आम्ही कॉलेजला येतो होतो कपोल निवास तर आमचं येणं जाणं नेहमी होतं. तर ब्रिजेस बघितल्यावर अजून भीती वाटते. वी लाईक इट द वे वी सॉ इट लहानपणी. दिस इज व्हेरी वेड. म्हणजे मी इथे यायचो नेहमी. माझ्या कामनामध्ये पण फ्रेंड्स आहेत. पाठीच बिल्डिंग आहे ना काम मागे अशी राज मॅरेथॉन आहे. सो अजून भेटलोच नाही त्यांना पण एवढे वर्ष आले पण आता. सो दिस इव्हेंट जो हा होणार आहे फर्स्ट थिंग हा बँकिंग थ्रूच आहे. बँकला ऍक्सेस ह्याच्यातूनच आहे. माझ्याबरोबर जे व्यक्ती येणार आहे आम्ही तिथेच बँक जॉब रजिस्ट्रेशन करणार स्पॉटवर. आम्ही फक्त CV एकदा बनणार जे मॅच होतात क्रायटेरिया. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात 28 मध्ये रेडी टू गो पुश करायला आम्ही मुव्हिंग करणार. लिंक देणार तिथे रजिस्टर होणार. ह्याच्यामध्ये कुठलंही नंतर भेटायचंय नंतर काय कसं बोलायचं हे डिस्कशन करायचं काही नाही. सगळं डिजिटली होणार. तुम्ही ट्रेनिंगला जेव्हा जा तुमच्या कॅम्पसमध्ये सगळी काळजी घेतली जाणार. तुम्ही ट्रेनिंगमुळे बँक रिप्रेझेंटेशन करा. तिकडचे जे ट्रेनिंगचे कॉस्ट आहे ते बँक तुम्हाला फंड करेल. बँकच ते आमची ट्रेनिंग पहिलं बँक स्वतःवर घ्यायची. मुलं हुशार निघाली 6 महिन्यानंतर
परमनंट लेटर आला की जॉब करायची तरी कामी व्हायला लागली. तर नाही काय बघू, एवढेच मोठे झालात आता, ह्या जबाबदारी आम्हीच देतो, पैसे भरा आम्हाला परत, पण यू विल बी अकाउंटेबल फॉर युअर ऍक्शन्स. सो एवढं, आणि हे सगळ्या बँकेचं, सो इट्स नॉट स्पेसिफिकली कुठली बँक आहे. ICICI बँकचं आहे, पण मी ते सरांना सांगितलं ते फार्म फायनान्सिंगवर खूप फोकस्ड आहे. सो आपले रुरल एरियामधली जी मुलं आणि मुली आहेत, this might be a good opportunity for them. The position is the relationship manager, farm financing. This is assistant manager, HDFC आणि ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक मध्ये फक्त फिमेल कॅन्डिडेट्स आता घेतली जातात महाराष्ट्रात, वुमन एम्पॉवरमेंट. सो आणि पण मी तर रेकमेंड नाही करत आहे आपल्या मुलींना, पण त्याच्यासाठी कॅम्पसमध्ये 4 महिन्याला. सो रॅदर HDFC इज बेटर. खूप ब्रांचेस आहेत, तुमच्या घराजवळ पण खूप ब्रांचेस असतील. कुठलाही एरिया धरा मुंबई पासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आय थिंक छोट्या छोट्या जागेवर HDFCचा ब्रांच आहे. सो ही ऑपॉर्च्युनिटी त्यांना मिळतात. गेल्या ब्रांच मॅनेजर रिपोर्टिंग हेड असतो, सेल्स टीमचे 5 जण तुमच्याकडे डेडिकेटेड असतात. ते तुम्हाला रिपोर्ट करतात, तुम्ही ब्रांच हेडला रिपोर्ट करता. तुमची करिअरची सुरुवात नाही. असिस्टंट मॅनेजर तुमच्या हातात आहे. कधी काय अडचण झाली, आम्ही एक पोर्टल पण उघडणार आहे EC भारतचं, आणि कन्सिडरिंग की त्याला थोडं एडिट करून भंडारी समाजाला देऊन ठेवायचं आता, म्हणजे आपल्या मुलांना ते गोष्टी करता येतील. इंग्लिश लँग्वेज, रशियन लँग्वेज, जर्मन लँग्वेज, ह्या गोष्टींना सेल्फ लर्निंग. आणि ह्या व्यतिरिक्त आय एम ऑल्सो डुईंग इंटरनॅशनल PhD, म्हणजे मी सांगितलं TNE, तो कोणाला फॉरेन एज्युकेशनला जायचं, पहिली तर मी हे ऍडवाइस नाही करत जा म्हणून. फर्स्ट हॅव अ वर्ड विथ वाय गो देअर. सिम्पल वर्ड मध्ये सांगतो, लोक आजही मला भेटतात, आय एम गोइंग टू स्टडी इंजिनिअरिंग इन जर्मनी. गुड फॉर यू. का कंपनीज खूप आहेत जर्मनीमध्ये, काहीच कंपनीज. जर्मनीजमध्ये HQ हेडक्वार्टर्स. And post that, if they decide, they will get the work permit. But after that, they say, कंटाळा आला बाहेर जायचा. सो त्याच कंपनीतून तुम्ही इंडियन पार्टनरला अप्लाय करायचं आणि हायर पोझिशनला डायरेक्टली. सी फाउंडेशनच तिथून आहे. तुम्ही फाउंडेशनवर काम केलं, वॉट्स युअर बॅक इन इंडिया, यू आर लाईक अ लीडर ऑफ इंडिया. सो लोकांचं मिसकन्सेप्शन पहिलं तर तोडायचं. मला भ्रम ते की एव्हरीथिंग दॅट शाईन्स इज नॉट गोल्ड. हे सगळे होते का हवं, पण आपण सिरियसली घेतले. मी मुलांना सांगते ऍक्च्युली वर्क करतात. सो इफ यू थिंक USA हॅज अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर डिफेन्स, नो इट डजंट. इराण वॉरने प्रूव्ह करून दिली. सेकंड, इंडियामध्ये खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आहेत टेक्निकल आणि मेकॅनिकल डेव्हलपमेंटमध्ये, IT डेव्हलपमेंटमध्ये, पण ते यायला अजून 6 वर्ष आहेत. प्रोजेक्ट उघडणार आहेत. हल्सवी फॅक्ट आपलं नाशिकला प्लांट आहे, बीन द एअरफोर्स प्लांट. आय थिंक विल हॅव अ कपल ऑफ 4 प्लांट्स नाउ. ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण ऍडव्हान्टेज. तर ह्यासाठी पण आहेत गोष्टी, पण सध्या आपण या मंगळवारच्या इव्हेंटला फोकस करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. बरीचशी माहिती सरांनी दिलेली आहे. आदित्य सर, आपल्या पूर्वजांना आपण हे करतो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी, स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी अधिक योगदान देऊन स्वातंत्र्य चळवळीला जे हातभार लावला असे महामानव भाऊजी शेट्टी यांना वंदन करून मान्यवरांच्या उपस्थितीत आज आपण ही छोटेखानी सभा घेतलेली आहे. उद्देश हाच की जी आपण 28 तारीखला जो मोठा उपक्रम हाती घेतलाय तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि कशापर्यंत पोहोचवला आणि चांगल्या पद्धतीने पोहोचला असं आपल्याला बरेचसे फोन वगैरे आले. आतापर्यंत आमच्या कसे 2 आम्ही ईमेल हे केले होते. पहिला एक अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ कॉमन जो होता त्या ईमेलवर 51 रिझम आले. आणि त्याच्यानंतर वाटतं नवीन ह्याच्यामध्ये आम्ही रोजगार म्हणून परत एक ईमेल ID हे क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये किती आले 26-27 झाले. म्हणजे 75च्या वरती आपल्याकडे आलेले आहेत. पण हे कसं आहे, आम्ही मेळावा घेतो, वधूवर मेळावा, नोंदणी होते 50ची नोंदणी होते, पण आयत्यावेळी येणारे 50 लोक असतात. तशी ती जरा वाढू शकते, कारण आयत्यावेळी लोकांना नंतर समजत नाही, मग लोक रिक्वेस्ट करतात. आता हे सगळे पदाधिकारी बसले आहेत, तर त्यांनी जर वैभवजींना सांगितलं, कारण वैभवजी हा विभागाचे प्रमुख आहेत, की वैभवजी असं आलेलं आहे, तर काय करायचं. वैभवजी कोणाला नाही बोलू शकत नाही, किंवा आमचा उद्देश नाही की कोणाला, पण नाही, आम्ही चौकटीमध्ये बसला पाहिजे तर तो ये म्हणून असं कधी करत नाही.
ठीक आहे, टाइम डेट होऊन गेला, आता तू आलायस ना, तुझं कुठेतरी भलं होत आहे ना. मेन म्हणजे काय, ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, ह्यासाठी काय लागतो, पहिला पैसा लागतो. आणि पैसा कुठून येतो, तर एक तर शेती करून त्यातून उत्पन्न मिळवून चांगला जर तुम्हाला भाव मिळाला तिथून पैसा मिळतो, किंवा नोकरी कर, किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर. मराठी माणूस बोलल्यानंतर व्यवसाय घुसणं जरा घाबरतो. व्यवसायात पडला बोलल्यानंतर तो पडला ह्या शब्दावरच पडतो पहिला. त्याच्यामुळे कसं आलं की नोकरी म्हणजे सेफ असं आपल्याकडे एक धोरण ठरलं. अन्न तर तुमचं प्रश्न मिटतो, जेवणाची तरतूद होते कुटुंबाच्या, वस्त्र बोला वस्त्रही येतं. मेन म्हणजे घरांसाठी लोन तुम्हाला कमी टक्क्यामध्ये मिळतं. बँकेत नोकरीला लागणं हा मोठा फायदा आहे. कदाचित कसं असतं की वाडवडिलांच्या माझ्या पाठीशी हात आहेत, किंवा महासंघामध्ये सगळे चांगले लोक जॉईन झालेले आहेत. आमची त्यांची भेट पण अशी, आमचे भद्रकाली देवी आहे कुलस्वामिनी, मंदिरातच भेट झाली. आणि मी उशिरा आलो होतो, आणि 30 तारीख 31 डिसेंबर नेमकं काय झालं की मी खालून आलो, आणि आमचे ते पण कांबळीत आहे, सगळं व्यवस्थापन बघणारे नंदकुमार कांबळे म्हणून. आणि त्यांनी त्यांच्याकडे कार्ड वगैरे सगळी माहिती दिली होती. आणि नेमका मी आलो, आणि त्यांना माहिती होतं की मी महासंघात कार्यरत आहे, पदावर आहे, मी कोणाला सांगत नाही, नवीन नाही. कारण कार्यकर्ता होणं हे बरंचशा लोकांपर्यंत चांगला पोहोचतो मनुष्य. पदाधिकारी बोलल्यानंतर थोडी हवा डोक्यात जाते लोकांचं, असं वाटतं, पण असं नसतं. त्यामुळे त्यांनी माझी आणि यांची भेट घालून दिली. आणि कर्मधर्म संयोगाने मला वाटतं आमचा एक विषय होता की आपण देशपांडे सरांनाही घेऊन आलो होतो. कुशल आणि अकुशलचा पण तुम्ही एक विषय काढला होता माझ्याबरोबर. तर ती कशी संधी उपलब्ध होऊ शकते भविष्यात, तर त्याचंही गाईडलाईन द्या. कारण कसं असतं, आपल्याकडे 10वी-12वी झालेली मुलं आहेत. काही लोकांनी ह्यांना एक मेसेजही पाठवला की हा तुम्ही चांगला उपक्रम करताय, पण ह्याच्याबरोबर वधू आणि वरांचे जे काही मॅच होत नाही, म्हणजे कसं सॅलरी किंवा इतर गोष्टी, तो विषयांतर थोडं होतोय, पण त्याच्यामध्ये कुठेतरी लक्ष घाला. तर तोही विषय हाताळूया काहीतरी. म्हणजे कसं असं चांगले, आता मी सांगू का, माझी मेसेज असं शिकली होती, पण तिने काय बोललं, माझं आयुष्य चांगलं जाईल हा मनुष्य जेव्हा विचार करेल ना, ही मुली जर विचार करतील ना, तेव्हा ह्या समस्या सुटू शकते. नियमात बसले पाहिजे. मग ते वयाची मर्यादा त्यांची आहे, ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. तो कुठच्याही सेक्टर असतो, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त वय आणि ग्रॅज्युएट असणं हे 2 फार महत्वाचे विषय आहेत. आता त्यांनी हा जो दुसरा विषय काढला की ICICI बँकेचा, त्यांना गावच्या ठिकाणी असे, तर कोकणात आपल्याकडे ग्रॅज्युएट भरपूर झालंय. आणि कोकण असं आहे की 10वी-12वीचा रिझल्ट 100% लागतो. जर आपण नवीन भाई ह्या बाबतीत जरा पॉझिटिव्ह विचार केला, आणि जर तुमची यायची तयारी असेल, तिथे बँकर जर घेऊन यायची तयारी असेल, तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सुद्धा हे आपण चालू करायचा विचार करूया. मी नवीन भाईंना अध्यक्ष नात्याने विनंती करेन की वैभवजींना सांगेन की जर मुंबई पुरतं आपण मर्यादित न राहता, शेवटी आपले बांधव तिथे पण आहेत, पालघरलाही आहेत, सगळीकडे जाऊन आपण याचा प्रसार करूया. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मग अशा गोष्टीतून आपण ते लोकांपर्यंत पोहोचू. म्हणजे ICICI बँक पण चांगली बँक आहे. आणि आपण जे बोललात, जे चंदा कोशर वगैरे, मी पण पेपर वगैरे वाचतो, ते ठराविक लोकांनी फ्रॉड केला म्हणून कामगारांवर आच येत नाही. म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीवर काही आच येत नाही. फ्रॉड करणारे भरपूर आहेत, करोडोने रुपये फ्रॉड करून परदेशात पळालेले आहेत. ते फ्रॉड कुठून होतो, बँकेतूनच पैसे काढून घेऊन जातात ना. तुमच्या आमच्या खिशातून कोण घेऊन जात नाही. पण त्या बँका बंद झाल्या आहेत का, नाही. मग हे सगळं RBIच्या अंडर सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, आणि हे सगळं माहिती असतं. महत्वाचं म्हणजे जॉब तयार करणं, आणि हे फार काळाची गरज आहे. आणि अशी डायरेक्ट रिक्रुटमेंट मला वाटतं पुढच्या संस्थेने केलेली नसेल, पुढच्या समाजानेही केली नाही. ते आपण ह्या गोष्टीला प्राधान्यक्रमाने हात घालतोय. मला वाटतं की इथे आपण आज जमलेलोच आहोत. त्या दिवशी जरी आयत्यावेळी जरी लोकांनी आले, तरी त्या लोकांनी हे करावं. आणि आता आपल्या काही सूचना असतील, त्याने कल्पना दिलेली आहे, आपल्याला असं वाटलं की नाही बाबा हे पण सूचना तुम्ही करायची असेल, तुम्ही बोलू शकता. आज आपण त्यासाठी जमलेलो आहोत. तुम्हाला ती एखादी वाटलं की नाही ही सूचनावर तुमचं काय उत्तर आहे, तर तुम्ही सूचना मांडा, त्याची उत्तरं देतील, आणि काय ते आपलं क्लिअर होईल. आपण त्या दिवशी जमले, आता मुली जर वगैरे आला, उशीर झाला, तर त्यांच्यावर एका पालकांना पण आपण अलाव करतो. म्हणजे कसं लांब राहणारे वगैरे असले तर तसं आम्ही डिस्कशन केलं कार्यकारी मंडळात.
तर कोणाला काही आणि प्रश्न विचारायचे ते प्रश्न विचारा आणि नंतर मग आपण नियोजन कसं करायचं. म्हणजे एक आपल्याला टेबल तिथे बाहेर लावावं लागेल नवीन बाई, तिथे एक 2-3 माणसं ठेवावी लागतील, एंट्री करावी लागेल ग्रॅज्युएट लोकांची आणि सगळं नियोजन कसं करायचं. मला वाटतं आपण ते काल बोललोही आहे त्या बाबतीत. नोटिंग करायचं काय काय लागणार आपल्याला. एक टेबल लागेल, खुर्च्या लागतील बाहेर म्हणजे ऑडिटोरियमच्या बाहेर, पु ल देशपांडे सभागृहाच्या बाहेर. मग ती माणसं कशी निवडायची. रिक्सचं आपलं काम तुमच्याकडे दिलंय, तुमचाही लोक वगैरे पाठवलाय शशांकजी, ते कुठपर्यंत म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित लागला पाहिजे आणि आपण व्यवस्थित ट्रेनिंग करून करतोय. डिजिटल आणि पाहिजे मोबाईल मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, आधार कार्ड सगळं डिजिटल असतं. आम्हाला एक स्क्रीन लागेल. आम्ही फक्त त्याने आपल्या मोबाईलमधून ते लिंकमध्ये ऍप्लिकेशन सुरू करायचे. मी एक कोड देणार, कोड दिल्यावर एक्झामची फीस त्यांची 100 रुपये, 1500 होते. मग लगेच एमकॅट परीक्षा तिथे भरायची. 100 रुपये प्लस 8 रुपये जीएसटी. एका स्पॉटवर आम्ही मोबाईलवर भरतो. रजिस्टर झाले त्या लिंकवर तेवढंच. सो जॉब ऍप्लिकेशन होतं HDFC पोर्टलवर. तिथून कॅम्पसमध्ये एमकॅटची तयारी चालू. 15 मिनिट्स मध्ये आम्ही सगळ्या कोर्स करतो. स्क्रीन लागणार ते, तुम्हाला स्क्रीन लागेल. स्क्रीन आम्ही स्क्रीन घेऊ शकतो ना जेव्हा ते एंटर करतात, कारण UPI ऍक्टिव्ह प्लस असतात. सो गेट इन टू दिस सिस्टम. आणि माझ्याकडे 90% मुलं टेक्निकल, इंजिनिअरिंग मुलं, एरोस्पेसची मुलं, 4 वर्ष बीटेक केलंय विमान कसं बांधायचं. आय फील बॅड फॉर देम. ते वर एक्सपेक्टिंग की काहीतरी भेटेल, पण कारण की त्यांना जॉब्सच नाही भेटले. आणि आता सध्याच्या तारखेला मी तुम्हाला स्टॅटिस्टिकली देतो हे, बिकॉज आय एम एबल टू गिव्ह दिस रिसर्च. त्यामुळे मला युनिव्हर्सिटीज एंटरटेन करतात. कुठलीही युनिव्हर्सिटी आणि कॉलेज जे सांगतात 100% प्लेसमेंट आहे, ते 20% प्लेसमेंट पण नाही करू शकत. नाही होत. एक अंडरटेकिंग साईन करून घेतात मुलांकडून की तुला आम्ही वाण्याच्या दुकानात ओझं उचलायला नोकरी देतोय, फक्त तुझं टायटल असेल ऑपरेशनल एक्झिक्युटिव्ह. तू नाही घेतलंस तर सही मार की आता यापुढे आमची जबाबदारी नाही. आणि हे मी बघितलंय का. कारकिर्दीमधला एक मोठा बदलावाचा दिवस मी मानतो. काय होऊन जाऊ त्याच्यावर. आदित्य कांबळेंचं आणि त्यांच्या पिताश्रींचं आम्ही स्वागत करतो. प्रथम हे स्वप्न आम्ही बरीच वर्ष पाळलेले आहे की आपल्या समाजातला जो तरुण आहे, हा तरुण आणि तरुण आहे, त्यांना काहीतरी अशी दिशा द्यायची आणि त्यांच्या जीवन स्थिर होईल याचा आपण एक सांघिक प्रयत्न करू. आणि प्लॅनिंग जवळजवळ 2 वर्षापूर्वीपासून वैभव आणि आमच्या त्या विंगचे आपण त्यावेळेला त्यांना नियुक्त केलेलं. असे आम्ही जवळजवळ 10-12 विंग्स तयार केले. त्यातला हा एक विंग आहे. पण हा विंग असा विंग आहे का इथनं खूप मोठे घडामोडी होणार आहेत समाजाच्या उत्कर्षासाठी, प्लस समाज एकत्रित येण्यासाठी. आणि हा जो बदल आहे, हा बदल अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या सांघिक प्रयत्नातनं घडत आहे. आणि मला अभिमान पण वाटतो आणि आनंदही होतो. दोन्ही गोष्टी एकत्रित येतात की आता जी कार्यकारिणी जी फॉर्म झालेली आहे, तर बाय डिफॉल्ट मी अध्यक्ष आहे. पण मी नेहमीच सांगतोय की बिकॉज ऑफ माय अदर प्रॉब्लेम्स कोणतरी मला रिप्लेस लवकर करणार म्हणून करावं अशी माझी एक मनोमन हे आहे. पण एक राईट पर्सन टू बी फाउंड वी विल टेक इट. मी गेलो 10 पावलं तर तो 100 पावलं पुढे गेला पाहिजे. असं माझं इनर हार्ट मला सांगतो. आणि बेस्ट टीमवर्क जेव्हा होते तेव्हा त्याचा जो वजीर असतो ना, तो फार महत्वाचा असतो. कुठलाही चेसचा गेम खेळतो, राजा हा राजासारखाच असतो, पण त्याचा वजीर असतो तोच सगळं प्लॅनिंग बिनिंग करत असतो. तर मी कांबळे साहेबांना श्रेय देतो आपल्या वजीर ह्या नात्याने, सेक्रेटरी सगळी फॉर्मेशन केलेली आहे. आणि सगळ्यात प्लस पॉइंट हा आहे की ते सगळ्यांना फॉलोअप करतात, मला सुद्धा. म्हणजे त्यांचं असं होत नाही की कांबळेंचा फोन नाही. आणि त्यामुळे काय होतं,
कोणच लेझी राहू शकत नाही, कोण डिऍक्टिव्हेटेड राहू शकत नाही, प्रत्येक जण ऍक्टिव्ह राहतो. सगळ्यात त्यांच्याकडे जे बेस्ट क्वालिटी म्हणजे त्यांचं जे ऍडमिनिस्ट्रेटिंग पेपर वर्क आहे ना, ते उत्कृष्ट आहे. खूप फास्ट करतात, लगेच मला व्हॉट्सअपला टाकून देतात कॉपी, बघा बरोबर याच्यात काय आहे, एकाच दुसरा शब्द इकडे तिकडे असं असतं. बाकी आता ते एवढं सुंदर करतात ड्राफ्टिंग की काय मी काय सांगू शकत, बरोबर आहे म्हणून सांगतो, बरोबर आहे करून टाका. तर अशी टीम सगळी निर्माण झाली आहे. हा अजय सुद्धा, अजय 2 अजय आहेत, नावाचाच अजय आहे त्यांच्या. आणि बाकी पण ओव्हरऑल मंगळवारी 28 तारखेला बरीच लोक येतील. आदित्य जे बोलले की कम्युनिटी बाइंडिंग निर्माण करण्यासाठी आपण कम्युनिटीला प्रमोट करतो. आणि हे जे काही आता जे आपण सुरू केलं आहे, ह्याची गरज होती. म्हणजे ऍज ए कम्युनिटी, समाज म्हणून याची खूप गरज होती. आणि नाहीतर काय होत होतं, समाज डायव्हर्ट होत चाललेला. म्हणजे मी जे गेली 25 वर्ष ऑब्झर्व करतोय, तर समाज म्हणजे न्यू जनरेशन, आम्ही तिथेच आहोत. जे आम्ही जे गेली 25 वर्ष एकत्र काम करतो ते तिथेच आहोत. पण जी नवीन क्रीम त्याच्यात जॉईन व्हायला पाहिजे, त्याचा जॉईनिंग प्रोसेस फार स्लो आहे. ती एक्सपिडाईट व्हायला पाहिजे आणि ती जास्तीत जास्त यायला पाहिजे. आणि ज्या दैवतेचा आम्ही मनोमन पूजा करतो ते म्हणजे भागवत शेटकीर, त्यांना वंदनीय आहेत आम्हाला. आणि आम्ही त्यांना नतमस्तक होत असतो प्रत्येक वेळेला. आणि जे कोणी भागवत शेटकीरांना मनापासून पुजलेले आहे, त्यांना पुष्कळ चांगले अनुभव आलेले आहेत, असं माझ्या अनुभवावरून पण मी सांगतो. आणि ज्यांना आले ते पण सांगतील. त्या भागवत शेटकीरांचे आशीर्वाद आहेत असं मी मानतो, की आज समाजाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणते. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ हा स्थापन 2000 साली झाला. 2002 ला रजिस्टर झाला. 2002 पासून मी अध्यक्ष आहे. आणि अजूनही अध्यक्ष म्हणून कंटिन्यू होत आहे. कारण तुम्ही सगळे मानता म्हणून कंटिन्यू होत आहे. नाहीतर एक 5-6 वर्षापूर्वी जेव्हा कोविड आले ना, तेव्हा मी डिक्लेअर करून टाकलेलं, बाबा बस झालं, मला काय शिकवत नाही. आणि मी पण मोठे लॉसेस मध्ये गेलेलो. पण मला भागवतजींच्या आशीर्वादाने तर मोठ्या लॉसेस मधनं पण मी बाहेर. पण ओव्हरऑल असं आहे की तुम्ही जेव्हा 4 गोष्टी चांगले करता, तर तुमच्याबरोबर 2 गोष्टी चांगल्या होतात, ह्या मी बिलीव्ह करतो. आणि म्हणून प्रत्येकाने हे धोरण ठेवून जर आपण काम केलं की आपल्याला समाजात 4 गोष्टी चांगले करायच्या, तर नॅचरली त्याचे पडसाद जे आहे ते तुम्हाला 2 गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगले येणार. कारण इट इज अ गिव्ह अँड टेक ऑफ एव्हरीथिंग. कारण आता जी वृत्ती आहे ती गिव्ह अँड टेकच आहे. आज कोणीही जर काय करत असेल तर त्याचा तुम्हाला वरती शोक चाललेला असतो, तो आपल्याला दिसत नाही. ती अदृश्य शक्ती असते. ती अदृश्य शक्ती त्याच्या रीतीने काम करत असते आणि आपण आपल्या रीतीने काम करत असतो. म्हणून आपलं जेव्हा काम आपण करत असतो तेव्हा एकच सद्भाव ठेवायचा मनात, की मला ज्या कुळात जन्माला आलो मी, त्या कुळाचं माझ्यावर ऋण आहे आणि त्या देवतेचं माझ्यावर ऋण आहे. आता ऍक्सिडेंटली म्हणजे भद्रकाली जी देवी आहे, फार म्हणजे प्रचलित देवी. म्हणजे तिथे मालवणमध्ये दुसरं मोठं देवस्थान म्हणजे हे नाही, मालवणमध्ये अंगणेवाडी. आता आम्ही मूळ मालवणचेच आहोत. म्हणजे बांदिवडे गावचे, बांदिवडे, ते बांदिवडे मालवणमध्ये येतं. कोबस्ती आम्ही नंतर देवगड तालुक्यामध्ये नारिंगरे गावी येतो शेवटचे. पण आमचं जे कुलदैवत आहे ते बांदिवड्यामध्ये, ती पण देवी आहे, पावनाई म्हणून, चल्लीची तुळजाभवानी पावनाई. तर हे सांगण्याचं तात्पर्य काय की कुलदैवत आहे ना, जे ज्या दिवशी प्रसन्न होतं आपल्यावर, त्यावेळेला तुम्हाला वेगळे वेगळे प्रचिती येते आयुष्यात. हे माझे अनुभव. तुमची कुलदैवतेला कधी पण नाराज करू. आणि आई वडिलांना पाया पडलं इक्वल टू कुलदैवतेला असतं. म्हणून आई वडिलांच्या पाया पडा. आई वडिलांची असतील तुमचे आई वडील, त्यांची सेवा करा. जे काय तुम्हाला शक्य आहे ते दुखवू नका. हे मी माझ्या अनुभवात तुम्हाला सांगतो. माझे वडील लवकर गेले, पण आई आहे 90. आता आई, मी आता उद्या 70 वर्षाचा होणार आहे 7 मेला. आई 90 वर्षाची होईल.
ची पण साथ घ्यायची. आम्ही दोघे एकाच तारखेला ओव्हरऑल माझा अनुभव असा मी सांगतो हा असा आहे की या गोष्टी आहेत. तर माझे लहानपणापासून जे आयडल आहेत बाई, मी नेहमी म्हणतो, मी 11वा प्लेअर होतो त्यावेळेला क्रिकेट खेळताना, तेव्हा पण ते तसे दानी उदार मनाचे असेच होते आणि आजही तसेच आहेत. ते काय हल्ले नाहीयेत. त्याच्यामुळे मी त्या बघितल्यावर त्यांच्या प्रेमात पडलो. म्हटलं ही व्यक्ती ओके, म्हटलं इथेच आपण राहायचं. पण ज्या वेळेला भंडारी समाजाचं आम्ही जॉईन केलं तर त्यावेळेला मला असं फार वाटत होतं की समाजासाठी काय करायचं. पण मधल्या काळात आपण ठीक आहे, आमचे म्हणजे अस्मिता आमची बाबूजी शेठ आहेत, आमची अस्मिता मायनाक म्हणजे नक्कीच त्यांच्यासाठी वगैरे करते. पण नेमकं आपण समाजासाठी काय करतो म्हणजे तो खूप माझ्या मनामध्ये घोळ चालू होता. आणि काही दिवसांपूर्वी मी म्हटलं ना, मी यांनी सुद्धा सांगितलं तारेंनी की धनंजय म्हणतो अरे काहीच नाही झालं, खरंच काही नाही चालू. असं मला त्याचा थोडा त्रास व्हायला लागला होता की काय होतंय की नाही, की अरे काहीतरी व्हायला पाहिजे. आपल्याकडे नवीन मुलं जी आहेत ती अट्रॅक्ट का होतील, काय यायला पाहिजे, तर त्यांना कुठेतरी जॉब वगैरे काहीतरी चांगलं मिळेल, शिक्षणाचं काहीतरी मिळेल, तर ती मुलं अट्रॅक्ट होतील आणि हा भंडारी महासंघ जो आहे तेव्हा मोठा होईल. आणि आज ते कुठेतरी चांगलं होताना दिसतं. त्याच्यामुळे आनंद तर मला फारच आहे. आणि हे कधी असं लवकरात लवकर होतंय आणि आपली मुलं कधी चांगलं इंटरव्ह्यू घेऊन वगैरे किंवा पास होऊन ते जॉबला लागतात, त्यांचं भलं होते, त्यांचं बघून 10 जणांचा बघून 100-200 लोक नक्की तिकडे पुन्हा अजून जॉईन होतील. तर हे हा माझा समज आहे. आणि आज तुम्ही सर वेळात वेळ काढून इथे जे आलात आणि समाजाबरोबर तुम्ही आज मला तर असं वाटते जोडले गेलात, असंच मी बोलतो सर. त्या अगोदरपासून जोडले गेले.